मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 19 हप्त्यांचे पैसे हे सरकारकडून जमा करण्यात आलेले आहेत आणि आता शेतकरी 20व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। 20वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष हे लागून आहे। अशातच मित्रांनो, आता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक अतिशय मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आणि ती म्हणजे मित्रांनो, आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2000 रुपये हे जमा केले जाणार आहेत। मित्रांनो, हे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या ज्या बँक खात्याला त्यांचे आधार कार्ड लिंक असेल त्या बँक खात्यावरती 20व्या हप्त्याचे 2000 रुपये शासनाकडून जमा केले जाणार आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, आता शेतकऱ्यांना 20वा हप्ता घेण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचे असे काम देखील करावे लागणार आहे। याबाबतची अपडेट देखील शासनाकडून या ठिकाणी देण्यात आलेली आहे। जर तुम्ही हे काम केले नाही तर मात्र तुम्हाला या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्यापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते। ज्या शेतकऱ्यांना अगोदरचे हप्ते मिळाले असतील, म्हणजेच कुणाला 18 हप्ते मिळाले असतील, कुणाला 19 हप्ते मिळाले असतील, अशा शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी हे काम करावेच लागणार आहे। तरच आता त्यांना या ठिकाणी 20वा हप्ता हा मिळणार आहे। 20वा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे, सोबतच तुम्हाला हा हप्ता घेण्यासाठी कोणते महत्त्वाचे काम करावे लागणार आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया की 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कोणत्या तारखेला जमा केला जाणार आहे आणि तो हप्ता घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणते महत्त्वाचे काम हे करावे लागणार आहे। मित्रांनो, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्षाला 6000 रुपये जमा केले जातात। म्हणजे 4-4 महिन्याच्या अंतराने या ठिकाणी 3 टप्प्यांमध्ये 2-2 हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी जमा केले जातात। परंतु मित्रांनो, कुठलीही सरकारी योजना म्हटली म्हणजे त्या ठिकाणी बोगस लाभार्थी देखील आढळून येतात आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देखील बरेचसे बोगस लाभार्थी म्हणजे जे लाभार्थी या योजनेसाठी अपात्र आहेत असे लाभार्थी देखील या योजनेचा लाभ घेतात आणि त्यामुळे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना या ठिकाणी लाभ मिळण्यासाठी खूपच अडचणी या येत असतात। कारण की अपात्र लाभार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाकडून अनेक उपक्रम हे राबवले जातात आणि त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना देखील याचा त्रास होत असतो। असाच प्रकार या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजने देखील झालेला आहे। जे अपात्र लाभार्थी आहेत ते देखील या योजनेचा लाभ घेतात आणि म्हणूनच मित्रांनो, या ठिकाणी शासनाकडून वेळोवेळी या ठिकाणी नवीन उपक्रम हे राबवले जातात आणि याद्वारे जे काही अपात्र लाभार्थी असतात त्यांना योजनेतून बाहेर केले जाते। त्यामुळे आता या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जेवढे पण लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना या ठिकाणी एक महत्त्वाचे असे काम करावे लागणार आहे आणि ते काम काय आहे चला आपण या ठिकाणी पुढे लगेच जाणून घेणार आहोत। सोबतच या ठिकाणी आता तुम्हाला 20वा हप्ता देण्याची वेळ देखील झालेली आहे आणि त्याची तारीख देखील या ठिकाणी शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे। ती तारीख देखील या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। कोणत्या तारखेला तुमच्या बँक खात्यावरती 20व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा केले जाणार आहेत याची अपडेट देखील आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। परंतु मित्रांनो, त्याआधी तुम्हाला कोणते महत्त्वाचे काम या ठिकाणी करावे लागणार आहे याबाबतची माहिती आपण जाणून घेऊया। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काही अशी महत्त्वाची कामे आहेत जे तुम्हाला या ठिकाणी करावीच लागणार आहेत। कारण की मित्रांनो, या कामांच्या अपूर्ततेमुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा लाभ या ठिकाणी बंद झालेला आहे। बऱ्याचशा शेतकऱ्यांना या ठिकाणी 12 हप्ते मिळाले, कुणाला 13 हप्ते मिळाले, नंतर त्यांचा लाभ बंद झाला, कुणाला 15 हप्ते मिळाले, नंतर त्यांचा लाभ बंद झाला, कुणाला 17 हप्ते मिळाले, त्याच्यानंतर त्यांचा लाभ बंद झालेला आहे। तर ते का बंद झाले? कारण की त्यांनी हे कामे वेळेवर केलेले नाहीत आणि पूर्ण केलेले नाहीत, त्यामुळे त्यांचे हप्ते हे बंद झालेले आहेत। तर ही वेळ तुमच्यावर येऊ नये, तुमचे हप्ते बंद होऊ नये यासाठी देखील तुम्हाला हे महत्त्वाचे कामे करावीच लागणार आहेत। जर तुमचा लाभ या ठिकाणी आतापर्यंत सुरू असेल, तुम्हाला 19 हप्ते मिळाले असतील किंवा तुमचा लाभ या ठिकाणी काही हप्ते मिळून बंद झाला असेल तर अशा शेतकऱ्यांनी देखील जर हे कामं केली तर त्यांचा लाभ देखील या ठिकाणी सुरू होईल आणि ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी 19 हप्ते आतापर्यंत मिळाले असतील त्यांना देखील हे काम जर तुम्ही करून ठेवले तर मात्र तुमचा लाभ या ठिकाणी बंद होण्याची वेळ ही येणार नाही। त्यामुळे हे कामं तुम्हाला वेळेवर करणे हे खूप महत्त्वाचे असणार आहे। तर पहिले जे काही काम आहे मित्रांनो ते म्हणजे या ठिकाणी तुमचे आधार कार्ड जे आहे ते तुमच्या बँक खात्याला लिंक असणे हे आवश्यक असणार आहे। बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मित्रांनो या ठिकाणी डबल अकाउंट असल्यामुळे त्यांचे आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक झालेले आहे आणि कोणत्या बँकेला लिंक झालेले नाही हे त्यांना कळत नाही आणि पैसे तुमचे एका दुसऱ्या बँकेत जातात, तुम्ही या ठिकाणी दुसरेच बँक खाते दिलेले असते, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित समजत नाही। तर त्यामुळे बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड तुम्ही जी बँक या ठिकाणी दिलेली आहे त्या बँकेला लिंक झाले आहे की नाही हे चेक करून पाहणे हे खूप महत्त्वाचे असणार आहे। कारण की मित्रांनो, या कारणामुळे देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांचा लाभ हा या ठिकाणी बंद झालेला आहे। त्याच्यानंतर पुढचे जे काही महत्त्वाचे काम आहे मित्रांनो,
यामुळे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा अद्यापही लाभ बंद आहे आणि तो म्हणजे तुमचा लँड सीडिंग ऑप्शन या ठिकाणी पोर्टलवरती नो असणे, म्हणजेच तुमचे जमिनीचे जे काही रेकॉर्ड आहेत ते या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवरती अपडेट नसणे। तर ते जर तुमचे अपडेट नसतील तर मात्र तुम्हाला या ठिकाणी तुमचा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 2000 रुपयाचा हप्ता हा तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे तुमच्या जमिनीचा जो काही सध्याचा रेकॉर्ड आहे, जी काही सध्या स्थितीत तुमची जमीन आहे तुमच्या नावावरती, त्या जमिनीचा रेकॉर्ड या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवरती अपडेट करणे हे खूप महत्त्वाचे असणार आहे। त्यासाठी तुम्हाला कृषी ऑफिसमध्ये किंवा तहसील ऑफिसमध्ये जाऊन तुमच्या जमिनीचे तुमचे 7/12 किंवा खाते उतारे घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याला भेटून तुमचा लँड सीडिंग ऑप्शन जर नो झाला असेल तर तो तुम्हाला या ठिकाणी कागदपत्रांची पूर्तता करून येस करून घ्यावा लागणार आहे। त्याच्यानंतर तुमचा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जर लाभ बंद झालेला असेल तर तो पुन्हा सुरू होईल। त्याच्यानंतर पुढचं जे महत्त्वाचे काम आहे मित्रांनो ते म्हणजे तुमची ई-केवायसी पूर्ण करायची आहे। होय मित्रांनो, या ठिकाणी तुमची ई-केवायसी पूर्ण नसल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा लाभ या कारणामुळे देखील बंद झालेला आहे। त्यामुळे शक्य असेल तेवढ्या लवकर या ठिकाणी तुम्ही तुमची ई-केवायसी पूर्ण करून घेणे हे देखील महत्त्वाचे असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो पुढचे आणि सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे फार्मर आयडी साठी नोंदणी करणे। होय मित्रांनो, सध्या आता ॲग्रीस्टॅग या पोर्टलवरती शेतकऱ्यांची ज्यांच्या नावावरती शेतजमीन आहे अशा शेतकऱ्यांची नोंदणी करणे हे बंधनकारक शासनाकडून करण्यात आलेले आहे आणि अशा शेतकऱ्यांना आता या ठिकाणी पुढील सरकारी योजनांचा लाभ हा देखील मिळणार आहे। आणि याच्यात आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देखील ज्या शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅगवरती म्हणजेच फार्मर आयडी साठी नोंदणी झालेली असेल अशा शेतकऱ्यांनाच आता या ठिकाणी इथून पुढे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे। त्यामुळे जेवढे पण शेतकरी या ठिकाणी सरकारी योजनांचा लाभ घेत असतील, कोणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असेल, कोणी इतर योजनांचा लाभ घेत असतील तर त्यांना या ठिकाणी ॲग्रीस्टॅगवरती फार्मर आयडी बनवून घेणे हे खूप महत्त्वाचे असणार आहे। त्यामुळे जे शेतकरी या ठिकाणी बाकी असतील त्यांनी ॲग्रीस्टॅगवरती आपली रजिस्ट्रेशन करून घेणे हे खूप महत्त्वाचे असणार आहे। त्याच्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हा मिळणार नाहीये, कारण की प्रत्येक ठिकाणी मित्रांनो आता तुम्हाला या ठिकाणी फार्मर आयडी टाकल्याशिवाय कुठलेही काम पुढे होत नाही। त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी फार्मर आयडी काढून घेणे हे महत्त्वाचे असणार आहे। याबाबतची माहिती सर्व शेतकऱ्यांना आहे, परंतु बरेचसे शेतकरी अजूनही या ठिकाणी ॲग्रीस्टॅगवरती नोंदणी झालेली नाहीये। तर शक्य असेल तेवढ्या लवकर या ठिकाणी तुमच्या जवळच्या सीएससी सेंटरवरती जाऊन तुम्ही ॲग्रीस्टॅगसाठी नोंदणी करून घ्यायची आहे जर तुमच्या नावावरती शेतजमीन असेल आणि जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर या ठिकाणी नोंदणी करणे तुम्हाला बंधनकारक असणार आहे। तर ही महत्त्वाची कामे मित्रांनो केल्याशिवाय तुम्हाला आता इथून पुढे कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ हा दिला जाणार नाही। तसेच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देखील तुम्हाला या ठिकाणी पुढे मिळणार नाही। हे काम केल्यानंतर तुमचे मागचे हप्ते जर बंद झाले असतील तर ते देखील सुरू होणार आहेत। तुम्हाला 19 हप्ते आतापर्यंत मिळाले असतील तर पुढे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण देखील येणार नाहीये। त्यामुळे ही कामे तुम्हाला करून घेणे हे खूप महत्त्वाचे असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की 20व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती शासनाकडून कधी जमा केले जाणार आहेत। तर मित्रांनो शेतकऱ्यांना मागचा हप्ता म्हणजेच 19वा जो काही हप्ता आहे तो हप्ता शेतकऱ्यांना 24 फेब्रुवारी 2025 रोजी जमा करण्यात आला होता। आणि मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दर 4 महिन्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा जमा केला जातो। जून महिन्यामध्ये या ठिकाणी हप्त्याला 4 महिने होतात, 19व्या हप्त्याला या ठिकाणी बरोबर 4 महिने होतात। त्यामुळे आता पुढच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 20व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या ठिकाणी आता शेतकऱ्यांना पुढच्या आठवड्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। परंतु तत्पूर्वी जे काही कामे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले आहेत ते कामे तुम्ही पूर्ण करून ठेवायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण ही हप्ता मिळवण्यासाठी येणार नाही। तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।